तर दुसरीकडे भाजपाही रस्त्यावर उतरलेला आहे। मुंबईमध्ये अँटॉफिल ते सायन्स सर्कल पर्यंत भाजपाच्या माध्यमातून मोर्चा काढण्यात आला। भाजपा आमदार तमिळ सेल्वन यांच्या नेतृत्वात काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या विरोधामध्ये हा मोर्चा काढण्यात आला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर राहुल गांधींनी केलेल्या आंदोलनाविरोधात हा मोर्चा काढण्यात आला। मोठ्या संख्येने कार्यकर्ते पदाधिकारी त्यावेळेस उपस्थित होते। इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी जय पवार यांनी। पाहूया। काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयाबाहेर त्या ठिकाणी आंदोलन केलं होतं आणि त्याचा निषेध हा आता मुंबईमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। आणि मुंबईमध्ये ठिकठिकाणी अशा पद्धतीचे आंदोलन भाजपच्या माध्यमातून केले जात आहेत। यापूर्वी अमित साटम यांनी सुद्धा त्या ठिकाणी आंदोलन केलं होतं। काँग्रेसच्या कार्यालयासमोर ते संपूर्ण आंदोलन केलं गेलं, टिळक भवन या परिसरामध्ये। आणि आता आपण पाहू शकता की या ठिकाणी सायन या परिसरात मोठ्या संख्येने सर्व भाजपचे कार्यकर्ते पदाधिकारी हे रस्त्यावरती आल्याचं पाहायला मिळतंय। प्रामुख्याने आमदार तमिळ सेल्वन यांच्या नेतृत्वात हे संपूर्ण आंदोलन या ठिकाणी केलं जात आहे। स्वतः आमदार तमिळ सेल्वन हे सुद्धा या आंदोलनामध्ये त्या ठिकाणी सहभागी होते। त्यांच्या हातात आपण पाहू शकतो की राहुल गांधी यांचा फोटो आहे आणि राहुल गांधी यांच्या विरोधातील घोषणा या त्या ठिकाणी जोरदार देण्यात येत आहेत। आपण पाहू शकतो महिला असतील त्या ठिकाणी मोठे संख्येने त्या ठिकाणी पदाधिकारी हे संपूर्ण या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत आणि सायन्स सर्कलपर्यंतचा हे चालत हा मोर्चा या ठिकाणी काढण्यात येतोय। आपण या ठिकाणी पाहू शकता की कशा पद्धतीच्या घोषणा या ठिकाणी देण्यात येत आहेत। आपण या ठिकाणी आमदारांशी सुद्धा संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहोत। सर, कसं बघताय एकूणच राहुल गांधी निषेधार्थ आपण आंदोलन काढलंय, काय भावना आहे? काय राहुल गांधी यांच्या विरोधात आपण आता आंदोलन केलं जात आहे मोठ्या संख्येने, काय भावना आहे तुमच्या? ये भावना यही है, राहुल गांधी देशद्रोही का काम कर रहा है। 60 बरस कांग्रेस का सरकार था, ये देश को डुबाया उन्होंने। सम्मानीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहब आने के बाद देश को आगे लेके गया है। दुनिया में चौथा स्थान से तीसरा स्थान में हिंदुस्तान आने वाला है। उनको जो है बर्दाश्त नहीं हो रहा है, उनको तकलीफ हो रहा है। अच्छा जो है देश चल रहा है आगे, उनको गुमराह करने के लिए जनता को गलत रास्ता, विद्यार्थी को लेकर राजनीति कर रहा है। ये राहुल गांधी देशद्रोही है, देशद्रोही है, देशद्रोही है। तर नक्कीच आपण पाहू शकतो की खरं तर राहुल गांधी यांच्या निषेधार्थ हा संपूर्ण मोर्चा या ठिकाणी काढण्यात येत आहेत आणि त्यामुळेच कुठेतरी एक आक्रोश हा आता भाजपच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांमध्ये पाहायला मिळतो। मोठ्या संख्येने महिला सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। आपण काही महिलांशी सुद्धा संवाद साधूया। तर काही काय सांगाल, एकूणच राहुल गांधींच्या विरोधात मोर्चा काढला जातो, राहुल गांधींच्या विरोधात आता भाजपच्या मध्ये मोर्चा काढला जातो। यापूर्वी राहुल गांधी यांनी खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयाबाहेर आंदोलन केलं होतं। हे सगळ्यात प्रथम म्हणजे खूप चुकीचं केलं। जो मोर्चा, जे आंदोलन, जे जंतर मंतर चालू होतं ते युथवाल्यांचं चालू होतं, नीटच्या परीक्षेचा मुद्दा घेऊन चालू होतं। भाजप सत्ता येण्याच्या आधी सुद्धा पेपर फुटी ही झालेली आहे, तेव्हा कोणी आवाज उठवला नाहीये। आणि आता सुद्धा जे भाजप सरकारमध्ये ज्या ह्याच्यामध्ये पेपरफूट झाला त्यामध्ये शिक्षक मंत्र्यांनी खूप वेगळ्या प्रकारे बदल केलेला आहे। ज्यांनी पेपरफुटी केलेली आहे त्यांना अटकही झालेल्या आहे, त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात कारवाई सुद्धा झालेली आहे। पण या आपल्या युथ जनरेशनच्या खांद्यावर जे गोळ्या ठेवून चालतंय हे मुलांना समजत नाहीये की आतमध्ये इथे मिलीभगत काय होतंय। काय म्हणा तुमची काय प्रतिक्रिया? आता घाण शिवे घालतात ते, का बरं शिवे घालतात ते फिरमाने पण सांगू शकत ना। आता पोलिसाच्या पोलिसवर ड्युटी करतात, आता मारतात ते लोकांना, ते ड्युटी ते करतात ना। तिला पण वर्ण सांगितलं म्हणून ते करतात। आता तिंच्या पण चुकी नाही, पोलीसवाले लोकांना पण किती लोकांना मार लागले, तिंच्या पण आहे ना, घर आहे, संसार आहे, सगळे तो का बरं तसं करतात? सगळून बसून काय आहे काय नाही बसून वार्ता करायला पाहिजे। तरी एकंदरीत आपण पाहू शकतो की राहुल गांधी यांनी केलेलं आंदोलन हे कुठेतरी चुकीच्या पद्धतीने होतं आणि त्याचाच कुठेतरी आता विरोध हा भाजपच्या वतीने मुंबईमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो। यापूर्वी अमित साटम यांनी सुद्धा काँग्रेसच्या मुंबईतील कार्यालयाबाहेर अशाच पद्धतीचं आंदोलन केलं आणि यानंतर आता याचे पडसाद हे मुंबईभर आपल्याला पाहायला मिळतात। व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश धोत्रेसह मी जय पवार, जय महाराष्ट्र, मुंबई।